पाताळेश्वर, पुणे शहराच्या प्राचीन वैभवाचा जिवंत साक्षीदार. जंगली महाराज रोडच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये हॉर्नच्या आवाजात आणि कॉन्क्रीटच्या जंगलात लपलेला तब्बल 1200 ते 1300 वर्षांचा इतिहास आजही शांतपणे श्वास घेत आहे. आणि आपण दररोज ज्याच्या बाजूने जातो तो खडक प्रत्यक्षात एक पाताळ मंदिर आहे. पुणे, विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि पेशव्यांचा ऐतिहासिक वारसा सांगणारं शहर. पण आज आपण ज्या वास्तूत उभे आहोत ती पेशवे काळापेक्षाही शेकडो वर्ष जुनी आहे. आणि या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी लपलेला शांततेचा महासागर म्हणजे पाताळेश्वर लेणी, एक असा खजिना जो पुण्याचा खरा प्राचीन अभिमान आहे. इसवी सनाचे 8वे शतक, दख्खनच्या पठारावर राष्ट्रकूट घराण्याची राजवट होती. आणि त्याच काळात एका सलग अखंड बेसॉल्ट खडकातून हे संपूर्ण मंदिर कोरण्यात आलं. कल्पना करा, हे मंदिर वरून खाली कोरत नेलं आहे. म्हणजेच पर्वताच्या माथ्यावरून सुरुवात करून थेट जमिनीच्या पातळीखाली उतरत जाणारी ही रचना आहे. आणि जमिनीच्या खाली म्हणजेच पाताळात असलेल्या ईश्वराचे स्थान म्हणूनच याला पाताळेश्वर हे नाव लाभलं. काही लोककथांनुसार अज्ञातवासात असताना पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले. म्हणूनच याला भांबुर्डे पांडव लेणी किंवा पांडू लेणी असेही म्हणतात. पण ऐतिहासिक पुरावे सांगतात की वेरूळ आणि घारापुरी लेण्यांसारखा अद्भुत कलाविष्कार साकारणाऱ्या राष्ट्रकूटांनीच पुण्यात हा शिल्प महासागर उभा केला. या लेण्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथला नंदी मंडप. चौकोनी प्रांगणाच्या मधोमध असलेला हा गोलाकार मंडप मूळतः 16 भव्य स्तंभांवर उभा होता, ज्यापैकी आज 12 स्तंभ छताला आधार देत उभे आहेत. आणि त्या मध्यभागी विराजमान असलेले नंदी महाराज थेट मुख्य गाभाऱ्याकडे शांतपणे पाहताना दिसतात, जणू शतकानुशतकं अखंड ध्यानस्थ आहेत. या संपूर्ण वास्तूची रचना प्राचीन वास्तुपुरुष मंडलाच्या सिद्धांतावर आधारित आहे. आणि आत पाऊल टाकताच 5 रांगांमध्ये उभे असलेले भव्य खांब एक वेगळीच दैदिप्यमानता निर्माण करतात. आणि कल्पना करा, एकेकाळी या भिंतींवर सप्तमातृका, गजलक्ष्मी, त्रिपुरांतक आणि शेषशायी विष्णू यांसारखी अप्रतिम शिल्पे जिवंतपणे कोरलेली होती. आज त्यांची झीज झाली असली तरी त्या दगडांवरून हात फिरवताना अजूनही आपल्या पूर्वजांच्या असामान्य कौशल्याची जाणीव होते. सुरुवातीला येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीची स्थापना करण्याची योजना होती असे मानले जाते. पण आज मध्यभागी मूळ महादेव पंचालेश्वर शिवलिंग आहे आणि बाजूच्या गाभाऱ्यांमध्ये पार्वती आणि गणपती विराजमान आहेत, ज्यामुळे ही जागा केवळ स्थापत्य नव्हे तर जिवंत उपासनेचं केंद्र ठरते. पण पाताळेश्वराचं सर्वात मोठं गूढ इथेच लपलेलं आहे. हे मंदिर अपूर्ण आहे. काही ठिकाणी नक्षीकाम अर्धवट सोडलेलं दिसतं. काही भागांमध्ये खडकावरचे ठसे अधुरेच थांबलेले आहेत. आणि अभ्यासकांचं मत आहे की कोरताना खडकात सापडलेली नैसर्गिक भेग किंवा त्या काळातील राजकीय अस्थिरता यामुळे हे काम अचानक थांबावं लागलं असावं. पण कदाचित हाच अपूर्णपणा या वास्तूला एक वेगळं, गूढ आणि विचार करायला लावणारं सौंदर्य देतो. कारण पूर्णत्वात जे नसतं ते कधीकधी अपूर्णतेत सापडतं. शेकडो वर्ष ऊन पावसाचा मार सहन करत आणि आजूबाजूला उभ्या राहिलेल्या कॉन्क्रीटच्या उंच इमारतींच्या सावलीतही पाताळेश्वरानं आपली शांतता, आपलं पावित्र्य आणि आपली ओळख जपली आहे. तो केवळ दगडांचा समूह नाही, तो पुण्याचा श्वास आहे. पुण्याच्या स्मृतींचं दगडात कोरलेलं रूप आहे. म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही जंगली महाराज रोडच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले असाल तेव्हा एकदा शांतपणे इकडे वळून पहा. कारण हा खडक तुम्हाला हाक मारेल, आपला हजारो वर्षांचा इतिहास ऐकवण्यासाठी आणि सांगण्यासाठी की पाताळेश्वर केवळ पुण्याच्या भूमीत नाही तर पुण्याच्या हृदयात कोरलेला आहे. आणि जर तुम्हाला पुण्याच्या अशा अजून गूढ,
प्राचीन आणि अभिमानास्पद ठिकाणांचा प्रवास आमच्यासोबत करायचा असेल तर आवर पुणे सिटीला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अजून खूप इतिहास उलगडायचा आहे.